महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. समजा एखाद्या शेतकऱ्याला यावर्षी शेतीतून 50 लाखांचं भरघोस उत्पन्न आलं. घरात सगळे खुश आहेत, नवीन ट्रॅक्टर घ्यायचं प्लॅनिंग सुरू आहे आणि अचानक दुसऱ्या दिवशी इन्कम टॅक्स विभागाची नोटीस दारात येते. बापरे, नुसती कल्पना केली तरी धडकी भरते ना. हो ना. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो प्रत्येक शेतकरी, जमीन मालक आणि सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा आहे. आज आपण इन्कम टॅक्स कायदा 1961 आणि त्यातील कलम 10(1) याबद्दल अत्यंत बारकाईनं बोलणार आहोत. नक्कीच, कारण कृषी उत्पन्नावर खरंच टॅक्स लागतो का, किंवा ऊस आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी नक्की नियम काय आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इन्कम टॅक्सच्या नोटिशीपासून वाचण्यासाठी कोणती काळजी घ्यायची हे आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. हो, चला सुरुवात करूया. तर चर्चेला सुरुवात करतानाच मला एक नेहमीचा आणि सगळ्यात मोठा प्रश्न विचारायचा आहे. ग्रामीण भागात असा एक अगदी पक्का समज आहे की एखादा माणूस शेतकरी आहे म्हणजे त्याला आणि इन्कम टॅक्सला काहीही देणं घेणं नाही. हो, हा समज खूपच सामान्य आहे. मग मला सांगा, शेतातून जे काही पैसे येतील ते 100% सुरक्षित असतात का? इन्कम टॅक्स विभाग शेतकऱ्याच्या दारात कधीच येऊ शकत नाही, हा जो समज आहे तो खरंच बरोबर आहे का, की यात काही गोमा आहे? हा खूपच चांगला आणि अगदी मुळावर बोट ठेवणारा प्रश्न विचारलात तुम्ही. आता बघा, हा समज पूर्णपणे चुकीचा नाहीये, पण तो 100% बरोबरही नाहीये. अच्छा, म्हणजे नक्की काय? इथे आपल्याला इन्कम टॅक्स कायदा 1961च्या कलम 10(1) च्या मुळाशी जावं लागतं. या कायद्याची मूळ तरतूद अशी सांगते की भारतातून मिळणारं कोणतेही कृषी उत्पन्न हे केंद्र सरकारच्या इन्कम टॅक्समधून पूर्णपणे करमुक्त आहे. बरं. याचा सोपा अर्थ असा होतो की एखादा शेतकरी शेतात राबून जे काही पीक घेतो आणि त्यातून जी कमाई करतो त्यावर केंद्र सरकार इन्कम टॅक्स म्हणून एकही रुपया मागू शकत नाही. म्हणजे या उत्पन्नावर कोणताही टॅक्स स्लॅब किंवा सेस लागू होत नाही. बरोबर. अगदी बरोबर, काहीच लागू होत नाही. आणि यामुळे सामान्य माणसाला किंवा शेतकऱ्याला असा फरक पडतो की त्याने योग्य मार्गाने कमावलेला शेतीचा पैसा पूर्णपणे त्याच्याच मालकीचा राहतो. तो आपल्या कुटुंबासाठी किंवा शेतीच्या विकासासाठी बिनधास्त वापरू शकतो. हे तर खूपच दिलासा देणार आहे. हो ना. पण इथेच एक अतिशय रंजक गोष्ट येते. हे आपलं पहिलं क्विक फॅक्ट आहे जे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हे संरक्षण फक्त इन्कम टॅक्स कायद्यानेच दिलेलं नाही. मग आणखी कोणी दिलंय? संविधानाच्या 7व्या अनुसूचीनुसार शेतीवरील कर लावण्याचा अधिकार केवळ राज्य सरकारांना देण्यात आला आहे. केंद्र सरकारला तो अधिकारच नाहीये. अरे वा, म्हणजे संविधानानेच राज्यांना तो अधिकार दिलाय तर? होय. आणि आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्र कृषी उत्पन्न कर कायदा 1962 अस्तित्वात आहे. पण व्यावहारिकरित्या पाहिलं तर केंद्राच्या धर्तीवर इथेही कृषी उत्पन्नावर राज्यस्तरावर टॅक्स लावला जात नाही. म्हणजे एकंदरीत शेतीचं उत्पन्न हे सुरक्षित राहतं. अगदी तसंच. पण मग इथे एक कळीचा मुद्दा असा येतो की कृषी उत्पन्न म्हणजे नक्की काय? कारण शेतात तर अनेक गोष्टी होतात. कुणी नुसतं पीक घेतं, कुणी जमीन भाड्याने देतं. हो, कुणी दुग्ध व्यवसाय करतं. बरोबर. मग या सगळ्याला कायदा कृषी उत्पन्न मानतो का? समजा मी शेती केली नाही, पण माझी जमीन दुसऱ्याला भाड्याने दिली आणि मला त्यातून लाखो रुपये भाडे मिळतंय, तर ते करमुक्त असेल का? इथेच तर खरी गोम आहे. आणि म्हणूनच लोकांच्या दारात नोटिसा येतात. कायद्याच्या कलम 2(1) मध्ये या कृषी उत्पन्नाची अतिशय स्पष्ट व्याख्या दिली आहे. ती काय सांगते? या तरतुदीनुसार भारतात असलेल्या कृषी जमिनीवरून मिळणारे भाडे, शेतीतून थेट मिळणारे उत्पन्न आणि शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया करून मिळणारे उत्पन्न हेच फक्त कृषी उत्पन्न मानले जाईल. 1 मिनिट, मला इथे थोडं थांबायचंय तुम्हाला. जमीन भाड्याने दिली आणि तो माणूस स्वतः शेतात राबत नाहीये, तरीही ते भाडे कृषी उत्पन्न कसं काय असू शकतं? हा खूपच तार्किक विचार आहे तुमचा. पण कायद्याच्या नजरेतून पाहिलं तर त्या जमिनीचा मूळ वापर कशासाठी होतोय हे महत्वाचं असतं. अच्छा, म्हणजे जमिनीचा वापर शेतीसाठीच होत असेल तर? बरोबर. जर ती जमीन शेतीसाठीच वापरली जात असेल तर त्यातून मिळणारा भाडा हे कृषी उत्पन्नाचाच एक भाग मानले जाते. हा त्याचा सोपा अर्थ आहे. आणि याचा सामान्य माणसाला काय फायदा होतो? याचा परिणाम असा होतो की जर एखाद्या वृद्ध शेतकऱ्याने वयोमानामुळे स्वतः शेती न करता जमीन खंडाने किंवा भाड्याने दिली तरी त्याला मिळणाऱ्या भाड्यावर टॅक्स लागत नाही. ही कायद्याने दिलेली एक मोठी सवलत आहे.
समजलं. म्हणजे जमिनीशी जोडलेला मूळ उद्देश शेतीचाच असला पाहिजे. अगदी बरोबर. आणि तुम्ही मगाशी प्राथमिक प्रक्रियेचा उल्लेख केलात, त्याबद्दल थोडं सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. समजा विदर्भातील अमरावती किंवा वर्ध्याचा एखादा शेतकरी कापूस पिकवतो. तो कापूस जसाच्या तसा बाजारात विकणे कठीण असते. हो, त्याला प्रोसेस करावं लागतं. बरोबर. त्याला बाजारात विकण्यायोग्य करण्यासाठी गिनिंग करावं लागते, म्हणजे कापसातून बिया वेगळ्या कराव्या लागतात. ही एक प्राथमिक प्रक्रिया आहे. त्यामुळे तो कापूस गिनिंग करून विकल्यानंतर आलेला पैसा पूर्णपणे करमुक्त ठरतो. कारण पिकाचे मूळ स्वरूप फारसे बदललेले नाहीये. अगदी बरोबर. हे खूपच क्लिअर झालं. पण मग समजा एखाद्या शेतकऱ्याने नाशिकमध्ये द्राक्ष पिकवली आणि त्याने ठरवलं की नुसती द्राक्ष विकण्यापेक्षा मी त्याची वाईन बनवून विकतो. द्राक्ष तर त्याचीच आहेत, शेती पण त्याचीच आहे. हो. तर मग वाईन विकून आलेला पैसा पण करमुक्त असायला हवा ना. शेतकरी उद्योजक बनला तर सरकार त्याला टॅक्स का लावतं? इथे आपल्याला थोडं सावध राहावं लागतं. तुम्ही द्राक्षाचं जे उदाहरण दिलं ते अगदी योग्य आहे. आता बघा, द्राक्षे तोडली, ती धुतली, खराब द्राक्षे काढून टाकली आणि ती बॉक्समध्ये पॅक करून थेट बाजारात पाठवली, तर ते 100% कृषी उत्पन्न आहे. कारण ती प्राथमिक प्रक्रिया आहे. हो. पण जसं तुम्ही म्हणालात की त्याची वाईन बनवली, तर इथे कायदा पूर्णपणे बदलतो. पण असं का? द्राक्ष शेतातच पिकली होती ना. द्राक्ष शेतात पिकली हे खरे, पण वाईन बनवणे ही काही बाजारात माल विकण्यापुरती केलेली प्राथमिक प्रक्रिया नाहीये. ते एक अतिरिक्त प्रक्रिया किंवा मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच उत्पादन प्रक्रिया आहे. अच्छा, म्हणजे स्वरूप पूर्ण बदललं. हो. इथे सर्वोच्च न्यायालयाचं एका अत्यंत प्रसिद्ध प्रकरणाचा संदर्भ द्यावा लागतो. रजा बुलंद शुगर कंपनी प्रकरण. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्ट केले आहे की शेती आणि व्यवसाय यात एक सीमारेषा आहे. ती सीमारेषा कशी ठरते? या खटल्याच्या निकालानुसार शेतकऱ्याने पिकवलेला ऊस विकणे हे कृषी उत्पन्न आहे, पण त्याच ऊसापासून कारखान्यात साखर बनवणे हा एक व्यावसायिक उद्योग आहे. म्हणजे शेतकरी जेव्हा आपला ऊस साखर कारखान्याला विकतो तेव्हा तो पैसा करमुक्त असतो. होय. पण त्याच ऊसाची जर त्याने स्वतः मोठी प्रक्रिया करून साखर बनवली किंवा द्राक्षाची वाईन बनवली, तर ते व्यावसायिक उत्पन्न मानले जाते. हे आपले दुसरे क्विक फॅक्ट आहे. बरं. इन्कम टॅक्स कायद्याचे नियम 7(7)(a), 7(b) आणि 8 नुसार रबर, कॉफी, चहा आणि अशा व्यावसायिक उत्पादनांवर इन्कम टॅक्स लागतो, कारण त्यात शेती आणि व्यवसाय यांचं मिश्रण झालेलं असतं. म्हणजे शेतजमीन हा एक सुरक्षित किल्ला आहे. जोपर्यंत पीक त्या किल्ल्यात आहे किंवा नैसर्गिक रूपात आहे, तोपर्यंत इन्कम टॅक्सचा हल्ला होऊ शकत नाही. पण मॅन्युफॅक्चरिंग केलं की ते टॅक्सच्या रडारवर येतं. बरोबर? अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. जोखीम उचलून शेती करणे आणि मशीन्स वापरून खात्रीशीर उत्पादन करणे यात कायद्याने फरक केला आहे. हा फरक खूपच महत्त्वाचा आहे आणि तो समजून घेणं गरजेचं आहे. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच, कारण योग्य माहिती खूप नुकसान टाळू शकते. हो ना. आता या प्रक्रियेवरून मला ग्रामीण भागातले आणखी 2 मोठे गैरसमज आठवले. पहिला गैरसमज असा की शेतजमीन विकली की त्यातून आलेला पैसा टॅक्स फ्री असतो. आणि दुसरा गैरसमज असा की एखाद्या शेतकऱ्याला बँकेतील FDच्या व्याजावर किंवा गावातील दुकानाच्या उत्पन्नावर टॅक्स लागणार नाही. कसे? हे 2 गैरसमज इतके रूढ झाले आहेत की त्यामुळे अनेकांना नंतर लाखोंच्या इन्कम टॅक्सच्या नोटिसीला सामोरे जावे लागते. मग याबद्दल कायदा काय सांगतो? आपण एक एक करून घेऊ. पहिला गैरसमज, शेतजमीन विकली की तो पैसा टॅक्स फ्री असतो. आता बघा, जमीन विक्री आणि कृषी उत्पन्न या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा एखादा शेतकरी आपली जमीन विकतो तेव्हा तो कॅपिटल गेन म्हणजेच भांडवली नफा मानला जातो. पण जमीन तर शेतीचीच आहे ना, मग टॅक्स कसा? इथे कायदा जमिनीच्या स्थानावरून भेदभाव करतो. जर ती जमीन खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात असेल, म्हणजे कोणत्याही नगरपालिकेच्या हद्दीपासून ठराविक किलोमीटर दूर असेल आणि लोकसंख्या 10,000पेक्षा कमी असेल, तर त्या विक्रीवर टॅक्स लागत नाही. म्हणजे गावची जमीन असेल तर टॅक्स नाही? हो. पण जर ती जमीन शहरी भागात किंवा शहराच्या अगदी जवळ म्हणजे सेमी अर्बन भागात असेल, तर कायद्याच्या नजरेत ती फक्त शेतजमीन राहत नाही, ती एक व्यावसायिक मालमत्ता बनते आणि त्यावर कॅपिटल गेन टॅक्स भरावाच लागतो. अरे बापरे. म्हणजे फॅक्टरीत तयार झालेला माल विकला तर टॅक्स नाही, पण जर ती फॅक्टरीच म्हणजे जमीनच विकायला काढली आणि ती शहरालगत असेल तर सरकार टॅक्स घेणारच. अगदी बरोबर. आणि आता दुसरा गैरसमज, शेतकऱ्याला FD किंवा दुकानाच्या उत्पन्नावर टॅक्स नाही का?
तर याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे की शेती व्यतिरिक्त इतर कोणत्याही उत्पन्नावर नेहमी टॅक्स लागतो. म्हणजे कलम 10(1) फक्त कृषी उत्पन्नाला संरक्षण देतो, व्यक्तीला नाही. अगदी तसंच. समजा शेतकऱ्याचं एखादं हार्डवेअरचं दुकान आहे किंवा बँकेत FD आहे ज्यावर व्याज मिळतंय, तर हे सगळे इतर उत्पन्न आहे आणि ते टॅक्सेबल आहे. थोडक्यात मातीतून जे येतं ते करमुक्त, पण इतर माध्यमातून जे येतं त्याला सामान्य नियम लागू होतात. हो, अगदी तसंच. मग इथे एक गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण होतो. समजा एका शेतकऱ्याला शेतीतून 10 लाखांचं उत्पन्न आलं आणि दुकानातून 3 लाख रुपये आले, तर अशा वेळी टॅक्स कसा ठरतो आणि ITR भरायचा का? हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. इथे इन्कम टॅक्समधील एक कन्सेप्ट समजून घ्यावी लागते, जिला पार्शियल इंटिग्रेशन म्हणजेच आंशिक एकत्रीकरण म्हणतात. बरं. कायदा असे सांगतो की जर एखाद्या व्यक्तीचे निव्वळ कृषी उत्पन्न 5,000 रुपयांपेक्षा जास्त असेल आणि त्याचवेळी त्याचे इतर उत्पन्न मूळ करमुक्त मर्यादेपेक्षा जास्त असेल. मूळ करमुक्त मर्यादा म्हणजे किती? म्हणजे 9व्या टॅक्स रेजिमेनुसार 3 लाख रुपये. तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तीचा एकंदर टॅक्स रेट ठरवण्यासाठी या कृषी उत्पन्नाचा वापर केला जातो. 1 मिनिट, हे थोडं सोपं करून सांगा. कृषी उत्पन्न तर करमुक्त आहे ना, मग ते टॅक्स रेट ठरवण्यासाठी का वापरलं जातं? याचा हेतू खूप महत्त्वाचा आहे. पूर्वी काय व्हायचं, अनेक श्रीमंत उद्योगपती फार्म हाऊस घ्यायचे आणि आपला काळा पैसा शेतीतून आल्याचं दाखवायचे, जेणेकरून टॅक्स वाचवता येईल. हे थांबवण्यासाठी सरकारने हे पार्शियल इंटिग्रेशन आणलं. अच्छा. याचा सोपा अर्थ असावा की तुमच्या कृषी उत्पन्नावर थेट टॅक्स लागणार नाही, पण त्या उत्पन्नाच्या आधारावर तुमच्या इतर उत्पन्नावर लागणाऱ्या टॅक्सचा रेट वाढू शकतो. म्हणजेच जर रमेश नावाच्या शेतकऱ्याला शेतीतून 7 लाख मिळाले आणि दुकानातून 5 लाख मिळाले, तर शेतीच्या 7 लाखांवर टॅक्स नाही, पण त्या 7 लाखांमुळे दुकानाच्या 5 लाखांवर जास्त टक्केवारीने टॅक्स लागू शकतो. अगदी अचूक ओळखलत. कृषी उत्पन्न फक्त तुम्हाला वरच्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये ढकलण्याचं काम करते आणि याचा सामान्य माणसाला असा फरक पडतो की अशावेळी इन्कम टॅक्स रिटर्न भरणे अनिवार्य होते. मग जर कृषी उत्पन्न 5,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, तर रिटर्न भरायचा कसा? हा फॉर्म कोणता असतो? बघा, जर कृषी उत्पन्न 5,000 रुपयांपर्यंतच असेल आणि सोबत दुसरं उत्पन्न असेल तर ITR 1 भरता येतो. पण कृषी उत्पन्न 5,000पेक्षा जास्त असेल तर कायद्यानुसार ITR 2 म्हणजेच ITR 2 भरावा लागतो. ही प्रक्रिया कशी असते? कारण पोर्टलवर नक्की कुठे काय भरायचा हा मोठा प्रश्न असतो. सर्वात आधी काय करावं लागतं? मी तुम्हाला स्टेप्स सांगतो. सर्वात आधी इन्कम टॅक्सच्या पोर्टलवर लॉग इन करा. त्यानंतर तिथे ITR 2 निवडा. बरं. तिथे शेतीचं उत्पन्न वेगळं दाखवण्यासाठी काही रकाना असतो का? होय, तिथे शेड्यूल EI नावाचा एक भाग असतो. तिथे जाऊन कृषी उत्पन्न भरा. थेट बँकेत आलेली रक्कम टाकायची का? नाही, तिथे तुम्हाला एकूण कृषी उत्पन्न भरायचं, पण त्यातून शेतीचा खर्च जसे की खत, मजुरी हा खर्च वजा करून निव्वळ उत्पन्न दाखवा. त्यानंतर तुमचे इतर उत्पन्न नोंदवा. आणि मग सिस्टम आपोआप तुमचा टॅक्स कॅल्क्युलेट करेल. आणि सर्वात महत्त्वाची शेवटची स्टेप म्हणजे आपला फॉर्म व्हेरीफाय करा. हे तर एकदम स्पष्ट झालं. पण माझ्या मनात एक शेवटचा प्रश्न आहे. समजा शेतकऱ्याकडे दुसरं कोणतेच उत्पन्न नाहीये, त्याचं 100% उत्पन्न फक्त शेतीचंच आहे, मग ते 20 लाख का असेना, तरीही त्याने ITR 2 भरायचा का? आता बघा, जर 100% उत्पन्न फक्त आणि फक्त शेतीतूनच असेल तर रिटर्न भरण्याची कायद्याने कोणतीही सक्ती केलेली नाहीये, कारण तुमचे करपात्र उत्पन्न 0 असते. पण हे आपले तिसरे क्विक फॅक्ट आहे. कोणतं? जरी सक्ती नसली तरी जर तुमचे उत्पन्न 5,000 रुपयांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही स्वेच्छेने ITR 2 भरला तर त्याचा व्यवहारात खूप मोठा फायदा होतो. बँकेकडून पीक कर्ज घ्यायचे असेल, ट्रॅक्टरसाठी लोन हवं असेल, तर उत्पन्नाचा अधिकृत पुरावा म्हणून हा ITR खूप उपयोगी पडतो. तो तुमच्या सातबारा इतकाच महत्त्वाचा दस्तऐवज बनतो. हो, कारण अनेकदा शेतकरी कर्जासाठी बँकेत जातात आणि कागदोपत्री उत्पन्न नसल्यामुळे काम अडतं. अगदी बरोबर. तर मग आज आपण ज्या कायदेशीर तरतुदी पाहिल्या त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. आपण पाहिले की कलम 10(1) नुसार मूळ कृषी उत्पन्न करमुक्त आहे, पण वाईन किंवा साखर बनवली तर टॅक्स लागतो. शहरी जमिनीवर कॅपिटल गेन टॅक्स लागतो आणि कृषी उत्पन्न 5,000पेक्षा जास्त असल्यास ITR 2 भरणे फायद्याचे ठरते. अगदी अचूक सारांश आहे हा. मी फक्त एवढंच सांगेन की कायद्यानं दिलेला फायदा नक्की घ्या, पण नियमही पाळा. बरोबर.
कायदा आपल्याला सवलत देतो, पण आपले पीक फोटो, खर्चाची बिले आणि आपला 7/12 अद्ययावत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.